प्रशासनानं स्वतः येऊन बघावं ना, खरं खोटं करायचं असं स्वतः येऊन त्याची खात्री करावं। शेतामध्ये विहिरी आहेत पण जमिनी कोरडवाहू लावून चालल्यात। मी त्या बैठकीला, कलेक्टरच्या बैठकीला उपस्थित होतो, त्यांना फोन केले, बोलणं झालं। एकीकडे पिकत नाही, कसं तरी तक धरून शेतकऱ्यांना जमिनी विकल्या नाहीत। समृद्धी महामार्ग नांदेड जालना या मार्गावरल्या शेतकऱ्यांचा मोबदला देण्यासाठी शासन जे टाळाटाळ करत आहे, त्यासाठी शेतकरी जे काही या ठिकाणी धरणा आंदोलन करत आहेत त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो। खरोखरच बघितलं तर शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये। याचं कारण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी शहराजवळच्या आहेत। आता शहराजवळ तर 2-2, 3-3 कोटीचे, 4-4 कोटीचे भाव झालेले आहेत। आणि भाव इथं काय द्यायला, आम्ही जिथं उभं आहे तिथं फक्त 25 लाख रुपये हे पाटणार नाहीये। खरं म्हणलं तर प्रशासनानं स्वतः येऊन बघावं ना, खरं खोटं करायचं असं स्वतः येऊन त्याची खात्री करावं। बाकीचं खाली जर गेलो तर काही काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरी आहेत पण जमिनी कोरडवाहू लावून चालल्यात। काही काही शेतकऱ्याच्या जमिनीतून कॅनल गेलेले आहेत। आता कॅनल गेला म्हणजे त्या याला जमिनीला पाणी सरकार देते, सरकारचीच योजना आहे आणि त्यांनाही कोरडवाहू लावले। हा पूर्ण अन्याय आहे आणि 100% अन्यायाच्या विरोधात आम्ही सुद्धा जे दिलीप शेठ राठेंना जे या ठिकाणी जे आंदोलन उभं केलंय, निश्चित सांगतो तुम्हाला की आम्ही दिलीप शेठ राठेच्या 100% या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहू, एवढा आज या ठिकाणी शब्द देतो। आम्ही याच्यापूर्वी माननीय आमदार अर्जुनराव खोतकरांच्या कानावर मी त्या बैठकीला, कलेक्टरच्या बैठकीला उपस्थित होतो। अर्जुनरावला आम्ही सांगितलं की भाऊ, हा अन्याय आहे शेतकऱ्यावर, या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे। म्हणून त्यांनी एकनाथराव शिंदे असतील किंवा मंत्रिमंडळाच्या अधिक सहकारी असतील त्यांना फोन केले, बोलणं झालं। मला वाटतं याच्या संदर्भात एखादी बैठकही मंत्रिमंडळ आपलं मुंबईला झाली। पण म्हणून मी पुन्हा अर्जुनरावच्या कानी ही 100% की तुमचा मतदारसंघ आहे आणि मी या सर्कलमधून उभा होतो, म्हणून आपण या शेतकऱ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, एवढी विनंती पुन्हा अर्जुनरावला या ठिकाणी करणार आहे। या ठिकाणी खरं म्हणलं तर शेतकऱ्याचं खूप दुःख आहे। एक एक परिस्थिती वेगळी, एकीकडं पिकत नाही, एकीकडं कसं तरी तक धरून शेतकऱ्यांना जमिनी विकल्या नाहीत, जमिनी तशा ठेवल्या। आता बळजबरी सरकार त्याकडून घ्यायचा प्रयत्न करत आहे। निश्चितपणाने आम्ही सगळे मिळून हा यांचा डाव हाणून पाडू, एवढा शब्द आजच्या ठिकाणी या ठिकाणी देतो। धन्यवाद।